अरे पण भेंडी पावसाली ती दुर्भाग्य आहे का? सर्वांच्या गाडीत आई शप्पथ आहे बघ, शर्ट बिट माखलं यार. हे बघ आई ट्रेन्स कमी आहे, गाडी लगेच टेकते. इझी आहे ब्रो. गाईज कसला व्ह्यू आहे बघा, बॅकग्राऊंड बघा माझा कसा जबरदस्त दिसत असेल तुम्हाला. पूर्ण डोंगर एरिया, कोंडेश्वर मंदिर बघा गाईज. ड्रोन व्ह्यू, लेट्स गो फॉर दी ड्रोन व्ह्यू ना. 1 2 3 गो. हा गाईज चंदनाचं लाकूड आम्ही तस्करी करून चाललो इथून. सो आता याला जाऊन विकू. काय वरती हे मला बघायचंय, कारण की इथे काहीच नाही बघा ना. साईडला आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि इथेच तेवढ्याशा पायऱ्या बनवल्यात. म्हणजे काहीतरी जबरदस्त व्ह्यू असणार याची गॅरंटी मला. सो लेट्स गो. असा काय रोड होता येण्यासाठी आणि खूप सुंदर होता हा व्ह्यू जो होता. आणि हा डॅम नाही, पाणी साठवलं आहे म्हणजे असं डॅम पण बोलू शकता, काय बोलायचं ते. सो असं काय एरिया होता. अरे बघ ना जरा बधीर. नमस्कार गाईज, तर सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन सुंदर अप्रतिम व्हिडिओमध्ये. सो आजचा ब्लॉग असणार आहे असं आहे की आम्ही जाणार आहे थोड्या वेळात एका छोट्याशा मोटो राईड म्हणजे बाईक राईडला. सो त्याच्या आधी म्हणजे असं दिनचर्या म्हणजे दिवस काय असतो आमचं ते दाखवतो तुम्हाला. आणि थोडासा मी असा विचार केला की पूर्ण म्हणजे दिवसच आज ब्लॉग करूया आणि तुमच्यासोबत घालूया आजचा दिवस. पहिला काम दिवसाचा हे बघा, इस्त्रीचे कपडे घेऊन झोला भरून चाललेलो आहे. आणि बाईक राईडला तर जाणार आहे. इथं अवतार बघा, अरे एक दिवस धुतली ना लगेच एक दिवसात असा इथं कारभार होतो का, एवढी घाण होते लगेच. पण चला आता पहिले झोला देऊ आणि मग नंतर जाऊया, पुढची वाटचाल करूया. आज आपण बनवत आहे नॉर्मल डेचा ब्लॉग. काय बोलायचं, कुठे चाललोय आपण? येस, मी काय आला स्क्रॅच आला पण ब्लॉग करतोय. कुठे जाणार आहे ते सांगितलं नाही अजून, पण आता साईडवर म्हणजे दाखवणार आहे आपण साईड कशी चालू आहे. गाईज तरी बघा अशी काहीतरी साईड चालू आहे. सो सध्या आता POPचं काम चालू आहे आणि त्यानंतर थांबा तुम्हाला दाखवतो विषय. जाऊ दे मला. सर्वात पहिले विषय काय असतो, प्लॅस्टर झाला ना, मेन बंगलो असेल किंवा काय पण असेल, प्लॅस्टर झाल्यानंतर पहिले जिप्सम, त्यानंतर POPचं काम असतं आणि एक काम असतं की ते प्लंबिंगचं. सो प्लंबिंगचं पण ऑलरेडी झालेलं आहे. हे बघा इथेच WC येणार, इथे शॉवर एरिया आहे आणि त्यानंतर इथे बेसिन आहे. असं हे पूर्ण झालं होतं मी दाखवीन. हा एकच बेडरूम मी दाखवेन, अजून इथं काही झालं नाही. सो हे बघा हे अशा POPला शीट्स लागणार आहेत, ते सध्या सुकवत ठेवल्यात. सो असं काय आहे, एवढंच मी दाखवीन जास्त. यस गाईज, तर निघालेलो आहे साईडवरून. तर विषय असा आहे की 2 दिवसातून एकदा किंवा म्हणजे प्रत्येक दिवशी विजिट द्यायला लागतं. आणि विजिट देऊन प्रॉपरली काम चालू आहे. डिझायनिंगचं तर आता आम्ही दिलेलं आहे सर्व, कारण POP डिझाईन काय असणार आहे सध्याला. बाकी फर्निचरची डिझाईन तर नंतरचा भाग आहे. बट असं काय असतं आमचं साईड विजिट आणि साईडवरती काम. तर आजचा तरी नॉर्मल दिवस आहे. जेव्हा दिवस असतो ना, जेव्हा सिलेक्शनचा दिवस असतो ना, तेव्हा फुल एकदम असा आमचा डोका एकदम हाय लेवलला, एकदम टेम्परेचर हाय असतो. गाईज हा स्टॅच्यू बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. अजून एक दुसऱ्या साईडवर नेतो तुम्हाला, ते तिथला वेगळा विषय ते सांगतो मी तुम्हाला. गाईज ही दुसरी साईड आहे, पण जिथे जॉब करते ती वाली साईड आहे. आणि जी मगाची साईड दाखवली ती RK इंटेरियर्सची होती. सो ही जॉबवाली साईड आहे. असं काय विषय. ब्रो झालेले सर्व कामं. किती वाजले? 1:10. काय आता घरी जातो, जेवतो आणि त्यानंतर असली दिवस चालू होणार. कुठे जायचंय? कोकण. चला काही जातो घरी आणि भेटतो तुम्हाला, ठीक आहे? गाईज विषय काय माहिती आहे का, आम्ही थोडंसं थांबलेलो तिथे, पाऊस आलेला त्यामुळे. तोपर्यंत मी हेल्मेट वगैरे घालून घेतलेला आहे आणि मस्तपैकी मोठं व्ह्यू तुमच्या समोर प्रस्तुत झालेला आहे. आता मला माहीत नाही आवाज येतो का नाही, बिकॉज गोप्रो थोडासा पावसामुळे भिजल्या कारणाने हवामान खात्याचा इशारा असू शकतं की थोडंसं गोप्रोमध्ये चेंजेस आलेले असतील. सो काय टेन्शन नाही, जे असेल ते मी तुम्हाला दाखवीन, जे नसेल ते मी तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करीन. आपल्या भावाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. हे बघा छगन भाऊ दिसतोय का, छगनचा भाऊ मगन, यांनी पण ब्लॉगिंग चालू केलेले आहे, प्रेम पॉवर ब्लॉग्स. खतरनाक ब्लॉग. काय मोटिवेट मी. अच्छा हां, मोटिवेट तर ती करणार भाऊ तुला. अरे पण भेंडी पावसाली ती दुर्भाग्य आहे का? सर्वांच्या गाडीत आई शप्पथ आहे बघ, शर्ट बिट माखलं यार. हे बघ आई हट यार, लफडा झालं. हे इकडे पाऊसच नाही. ओ माय गॉड गाईज, बदलापूरमध्ये सिग्नल लागलेले आहेत. आयुष्य गावात ना 12च्या भावात लोणचा लसून. खतरनाक. ही पट्टी आहे का सीमारेषा? थांब फाईन लागेल. मागे
बोल ना. टेक्नॉलॉजी दाखवू तुला. मला इकडे जायचं काहीच का. चल टेक्नॉलॉजी. मी इकडून आलो ना बाबा. कोणाला माहिती. मजा येते रे काही अशा रोडवरती ना. नॉर्मल अशा गावातल्या रोडवरती दोन्ही साईडून झाडं समोर डोंगरचं व्ह्यू. मजा येते चालवायला. बाईक राईडची मजा वेगळी आहे रे. निघायला नाही भेटत कुठून घरातून. आलेला आहे गेट. महादेवांचं मंदिर. गेल्या वर्षी सुद्धा आलेलो या मंदिरात. आता मंदिराचं दर्शन घेतलेलं आम्ही. मंदिरात जाऊन म्हणजे दर्शन घेतलेलं. आता वॉटरफॉल जिथे तो धोकादायक वॉटरफॉल आहे ना, तो यावर्षी डायरेक्ट बंदच केला. आणि एक चांगला डिसिजन मी मानेल त्याला. कारण की दरवर्षी तिथे कोण ना कोण म्हणजे बुडतोच असा विषय आहे. सो त्यापेक्षा नो रिस्क, डायरेक्ट बंद करून टाका असा विषय. आता मी तुम्हाला ना वेगळ्या नदीवरती दाखवीन. मस्त एकदम टेन्शन नाही, सेफ पण आणि एकदम जबरदस्त. हे बघा हा नव्हता बोलत. इथे तर आम्ही थांबलो पण नव्हतो. हे पण जबरदस्त आहे दादा थांबण्यासाठी. क्या पता किधर क्या रिस्क हो सकती है. रिस्क कुठे नसते काय. आपले खाज असते ना, त्या खाजीमुळे आपण लफडा करतो. आता एवढी जण असतात, याच्यातून एकच जण जातो का, तर त्याची खाज सर्वजण थोडी जातात. हे बघा हा ते बघ कसे 4 निवठी निघलेत बघ. खतरनाक मस्त व्ह्यू आहे पण मस्त जबरदस्त. ते पण तिथे हेल्मेट वगैरे आहे. म्हणजे इथे पण बाईक घेऊन आल्यात. व्हॉट अ व्ह्यू यार, व्हॉट अ व्ह्यू. जबरदस्त, खतरनाक एक नंबर. अरे नाही इथे नाही, आपल्या पुढे दाखवतो. तिथे ना झरणे असे आहेत बघा. दगड चमकतात बघा ती उन्हामुळं. धनगरवाड्यात घुसला ग बाई, धनगरवाड्यात घुसला. हो. गेल्या वर्षी सुद्धा आलेलो, या वर्षी सुद्धा आलेलो. जबरदस्त. तुम्हाला मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. मजा येणार आहे म्हणजे व्ह्यू वगैरे आहे ना. जबर. यो ब्रो मजा आली ब्रो. इकडचं घ्या आता तसाच कंटिन्यू. यो आता व्ह्यू बघा काही खतरनाक यार. काय फिलिंग आहे ही. हा डेंजर. गाडी अजून माखायला पाहिजे होती मला असं वाटतंय. काहीच माखली नाही रे गाडी. सकलचीच माखलेली आहे तेवढी. हे बघा टायर बघा लाल झालेत. गाईज कसला व्ह्यू आहे बघा. बॅकग्राऊंड बघा माझा कसा जबरदस्त दिसत असेल तुम्हाला. पूर्ण डोंगर एरिया. आणि त्या डोंगर एरियामध्ये इथे एक मस्तपैकी असं काय बोलतो त्याला, प्लेन एरिया. आणि तिथे आम्ही थांबलेलो आहे. हे बघा खतरनाक. पूर्ण इथून जी पर्वतरांग चालू झाली आहे ती अशी मला इकडची मला वाटते माथेरानची आहे. आणि इकडे बघा असं काहीतरी आहे. आणि इकडे पाणी आहे, पाणी फुल. इथे कोंडेश्वरचं मंदिर आहे, तिथे आम्ही जाणार. महादेवांचं मंदिर. खतरनाक ना ब्रो. छगन हे बघा बकरी. क्लिअरिटी बघ. तू कशाला घ्यायला चाललाय. काही आता ना वेगळ्या पॉईंटवरती चाललो. इथे ड्रोन शॉट तुम्ही बघितलं. अजून दाखवतो तुम्हाला. मजा येते उडवायला यार. आता तिकडे चाललो एकदम. तो व्हाईट हाऊस दिसतो. व्हाईट हाऊस असं तिकडे एकदम बघा समोर. थांबा झूम करतो. भाई इकडे याच्या तिकडे अलीकडे चाललोय. आणि तिकडे आहे एक सुंदर नदी टाईप. सो तिकडे दाखवतो तुम्हाला. वरती कारवाडी. तिकडे मंदिर. तिकडे मंदिरात नंतर जाऊया. आधी वरती जाऊया. बापरे.
हा हा हा, इथे थोडीशी ऑफ रोडिंग असली तर असू शकते. डोंट नो व्हॉट इज दॅट अँड दॅट इज दॅट. गुदू 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 असे रोड असलं मजा येते रे ही बाईक चालवायला. प्लेन रोडला काय मजा नाही. फुल हल्दी में करते गाईज. इकडून रोड बनलाय, आपण सरळच आहे आपल्याला, मला माहिती आहे गाईज. हा गरजा आहे तुमचं पण असेल ना. जबरदस्त व्ह्यू, हा जबरदस्त. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खतरनाक व्ह्यूच व्ह्यू. आता इथून जायचं चालत मजा करत. अरे अरे आता का उचलतो का त्याला. बसा बसा, डबल सीट डबल सीट. आजच्या गावात रे. तिकडे काहीतरी ती नदी आहे, म्हणजे पूर्ण त्या डोंगराचं पाणी असं येतो तिथून वाहत असते ती. आणि तो जो तुम्ही पाणी बघितला तो तिथेच जातो. सो असं विषय. येस चला गाईज, इथे काहीतरी असं पार्किंग छोटूसा पार्किंग एरिया आहे असं. नाही फुकट आहे सध्या तरी फुकट आहे. जोपर्यंत पर्यटक वाढत नाही तोपर्यंत फुकट आहे असा विषय. आता इथून तिथपर्यंत चालत जायचा, जरा स्ट्रगल करत जायचा. मस्त पैकी नदीमध्ये पोहण्याचा आनंद नाही घेणार आम्ही फक्त इथे पाय डुबवणार. हाय हाय, कोण रडताय तुम्ही कोणला काय बघताय, कोणचं काय तिथे ना भांडणं चालू आहेत नवरा बायकोची. नवरा बायको नाही, पोरगा आणि पोरगी. आईस पोराला बोलतो पाण्यात चप्पल नाही घालून गेला म्हणून शिवाय काय माहिती आईस आहे. अरे कशावरून ती आईस आहे. अरे जे आईस आहे लावतो पैस. हा लावतो पैस. हा चल विचारू गाई चालू. तुमच्या पोराला आईस का हो या फुल विधलो. हो फुल इथून वरपर्यंत आहे. इकडे पण आहे काय. तिथे भांडणं आलं का नवरा बायकोची आणि याला त्यांची भांडणं बघायची. भांडणं बघायला बघ कुठे गेलाय. अरे ते बाया असतात नाही का नल्यावरती भांडणारे, ते त्याच्या पैकी माणूस एक आहे. त्याच्यातला तो भैया आहे. काही बायदेव गेलो अशी ना, पूर्वी इथे पाणी होतं. आम्ही तिथपर्यंत गेलोच नव्हतो. आम्ही इच्छेतून असं रिटर्न गेलो कारण पाणी तेवढं. आता पाणी नाही तेवढं. सो आपण खालपर्यंत जाऊ शकतो, काही इझी आहे, टेन्शन नाही. कोंडेश्वर मंदिर बघा काही. ड्रोन व्ह्यू. लेट्स गो फॉर दी ड्रोन व्ह्यू ना. 1 2 3 गो. चल ना तू ढकलशील, तू पक्का खेळली आहेस. हा काही चंदनाचं लाकूड आम्ही तस्करी करून चाललो इथून. सो आता याला जाऊन विकू आणि नवीन कॅमेरा घेऊ 50 लाखाचा. एवढ्या लाकडाचे किती तेवढे ते यायला पाहिजेत मला असं वाटतं. चंदनाचं लाकूड आणलाय ब्रो. काही दोनच मॅगी मागवली. एक मॅगी 50 रुपयाला. पण ठीक आहे काय करणार आता. तलब आहे 22 रुपये मॅगी. एवढी माग काय का मागे वरती आणतं म्हणू का. हा बरोबर आहे, पॉईंट आहे. भाडा पण जातो. हे घे तिकडे तुमचं कपल. काका घाबरतो का साई. काटे टोचतात लगेच. काटे वेळेला पाहिजे तुला. काटे टोचत नाही. हा योग्य 3D. आपला व्लॉग सकाळी कसा होता सांगतो जा. एकदम ऑफिसरी पोरा. आता जंगली. असंच पाहिजे भाई. काम तो काम. बघा थांबा. सिनेमॅटिक एकदम बुट्टा सिनेमॅटिक. ओ या करा चोला खतरनाक एकदम डेंजर सिनेमॅटिक. ओ या काका इझी 360 डिग्री डेंजर. हवा मारायची.
हे मला दे, टेस्ट करायला घेतलंय फक्त. एक नंबर का. तो कोंडेश्वर धबधबा बंद केलाय ना? बंद केलंय का म्हणजे बंद केलाय, बरा केलाय का नाही बरा केला? नाही म्हणजे टाइमपास बंद केलाय तिथे, म्हणजे माणसांना शिरावी म्हणून. हा मग बरा केलाय ना, बंद केलाय ते बरा झालाय ना, म्हणजे पोरं मरणार तर नाही. तेच यानं तेच सांगत होतं. काही हा प्लॅन होता, अचानक भयानक प्लॅन, कोंडेश्वर वरती येण्याचा प्लॅन, अजून मंदिरात जायचं बाकी आहे. सो कोकण या मुद्द्यावर बोललं नाही तर ब्लॉग संपणार नाही, असा विषय. सो काय विषय कोकणचा काय, आता लगेच थोड्या महिन्यात काय महिन्यात. हो या एक सुंदर व्ह्यू आणि सुंदर स्पॉट वरून निघालेलो आहे. आता खाली जाऊया मंदिरात. मंदिरात मला असं वाटतं गर्दी असणार थोडीशी तरी आहे. गाड्या तर लागलेल्या आहेत पार्किंगला. आपण पोहोचलेले कोंडेश्वर मंदिराकडे, महादेव मंदिर. एकदम पुढे जाऊ का? एकदम पुढे इथे लावतो. दगड दे ना, दगड. अरे स्टँड लावायला. झालेलो आहे कोंडेश्वर महादेव मंदिरात. सो मस्तपैकी दर्शन घेऊया. हे तो शिवरात्री उत्सव श्री क्षेत्र कोंडेश्वर. आणि हा एक इथे छोटासा धबधबा आहे, बट तो अजून इथे पाणी नाही. आणि तिकडे एक जो धबधबा आहे ना मेनवाला, तो बंद केलेला आहे यावर्षी. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. बघा हा धबधबा बोलतो मी. फ्लो बघा इथे, फ्लो बघा कसला जोरदार फ्लो आहे. आपण वरती गेलो ना तोच पाणी इथे येतो बघा. गेले ना सर इथे बंद आहे का? तर इकडे बघा कडक नाही, पण काय गरज आहे का आता बंद केलं तरी पण. मंदिर आणि त्यानंतर समोरून बघा पूर्ण पाणी वाहते. काय भारी. मला असं वाटतं पूर्ण भरल्यावरती मंदिर पण थोडंसं बुडत असेल. मंदिर बुडतो ना रे पावसाळ्यात थोडा. मासे पण आहेत रे. हे बघ हे बघ हे बघ काही. हा हे बघ हे बघ कडक. डेंजर डेंजर. येस गाईज, तर महादेवांचं दर्शन सुद्धा झालेलं आहे मस्तपैकी. आणि इथली वाईब ना थोडीशी मस्त आहे. या मंदिराची इथली तर वाईब तर अजूनच भारी आहे. मंदिर आणि मंदिराच्या बाजूने असं पाणी वाहतंय. जबरदस्त जबरदस्त. सो आता बघूया कुठे जायचं आणि कुठे नाही. A few minutes later. आम्ही नवीन जागेवरती आलो, काहीतरी एक्सप्लोर करायला. तिथून आतमध्ये यायला रस्ता होता काहीतरी असा, आणि इथे नाही पायऱ्या दिसतात आम्हाला. हे बघा कुठे गेल्या पायऱ्या. हे बघा पायऱ्या. आता इथे या पलीकडे ये पाणी आहे पूर्ण. आता दाखवतो तुम्हाला जाऊन तिथे. बघा ना, ते इंटरेस्ट आला आम्हाला. चांगला बांधलाय मस्त आहे. बघा किती प्रॉपरली बांधलाय बघा. कॅनल टाईप केलेला आहे. काही नवीन जागा एक्सप्लोर करायला आलोय. आणि ना इथे याच्या पलीकडे पूर्ण पाणी भरलाय. आणि तिथे आम्ही आता जाऊन पाणी किती खोल या लेवल, हे जमीन या लेवलला पाणी देतो. आता जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न असणार आमचा, असा आम्ही खोटा बोलतोय. बघूया काय आणि काय नाही. तुम्ही ते पायऱ्या बघा, पायऱ्या प्रॉपर बनवले जबरदस्त. पोवायला काय वरती हे मला बघायचंय, कारण की इथे काहीच नाही. बघा ना साईडला आजूबाजूला पूर्ण जंगल जंगल आहे. आणि इथेच ते उडूशा पायऱ्या बनवल्यात. म्हणजे काहीतरी जबरदस्त व्ह्यू असणार याची गॅरंटी मला. सो लेट्स गो. कडक व्ह्यू ना ब्रो. व्ह्यू बघा काय अप्रतिम व्ह्यू आहे. आणि जबरदस्त. पाणी पण बघा किती क्लीन आहे. खतरनाक खतरनाक एकदम एरिया मस्त आहे. बघा आता तुम्ही बघू शकाल इथे. अरे इथे बघा, इथे गाडी लावली आम्ही. ही बघा इथे गाड्या लावल्यात. म्हणजे इकडून असं आलो, भोजगाव करून आहे. भोजगावमध्ये आलेलो आतमध्ये. हे पुढे जायला पण रोड आहे, पण इथून इथे गाडी लावली या कॉर्नरवरती. आणि त्यानंतर इथून पायऱ्या दिसतील तुम्हाला छोट्याशा चढायला. वेगळ्याच आहेत अशा पायऱ्या, लगेच समजेल असा विषय. पण व्ह्यू बघा. हा हा सूर्य बघा, सूर्य बघा. इथून सनसेट पॉईंट काय, म्हणजे सनसेट काय वाटेल त्या डोंगराच्या मागे असा जेव्हा जाईल सन, तेव्हा जबरदस्त ब्रो. सूर्य किरण काय जबरदस्त दिसत आहे. हा जबरदस्त. कुठला
हे काय हे काय हे काय म्हणते कसली एनर्जी वा दोन्ही साईडला पाणी काय बघू शकता तुम्ही मस्त व्ह्यू. जात्याव चाऊल दलाला बोलवा सोयरे गावांची वाट दिसे वलनाची. चला आता जातो आणि जाता तो तुम्हाला दाखवतोय इथे यायचा रस्ता कसा आहे. हा जबरदस्त आहे मित्रांनो. शपथ सांगतो मी तिथे गेलतो ना तिथल्यापेक्षा आता हा मला आवडला. मस्त शांतता एरिया काय कोणतं टेन्शन नाही. गपचूप येऊन बसायचा. इकडे गेलतो वरती मस्तपैकी. आता जाऊया पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला. असा काय रोड होता येण्यासाठी आणि खूप सुंदर होता हा व्ह्यू जो होता. आणि हा डॅम नाही पाणी साठवलं आहे म्हणजे असं डॅम पण बोलू शकता काय बोलायचं ते. सो असं काय एरिया होता. भोजगाव आहे ॲक्च्युअलमध्ये जर बघायला गेलं तर. कोंडेश्वर पुढे राहिला भोजगाव त्याच्या आधीच आहे. म्हणजे कोंडेश्वरला जायला जो टर्न आहे ना तो सरळ आहे. तर बघ तिकडून गाड्या येतात. मग मी प्रॉपरली दाखवतो म्हणजे टेन्शन राहणार. बिकॉज मला ही जागा ॲक्च्युअलमध्ये आवडली म्हणून मी एवढं दाखवतो आहे. ती जागा पण मस्त आहे असं नाही की नाही. बट जर विदाऊट गर्दीचं ठिकाण असं तुम्हाला शांतता एकांतपणा पाहिजे असेल तर नक्की तुम्ही येऊन इकडे बसू शकता आणि टाईमपास करू शकता. फोटोशूट वगैरे करू शकता. जास्ती मस्ती करायची नाही. पण हे बघा आम्ही इकडून आलो या साईडून. ठीक आहे असं या साईडून आलो आणि इकडे जायला कोंडेश्वर आणि आम्ही असं इथून भोजगावसाठी. आता इथे बघा बॅनर लागले ती श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान तिकडे आणि हो लेक अँड हिल्स कम टू नेचर दिलं आहे ना हा ते लेफ्टला तिकडे. सो असं त्या साईडला गेलो. आम्ही पुढे पण अजून असेल काहीतरी बट माहीत नाही. आम्ही पुढे गेलो नाही. आम्हाला ऑलरेडी टाईम झालेला आहे. सो मजा आली. येण्यासाठी जो मार्ग आहे ना तो पण मस्त वाटतो मित्रांनो. म्हणजे एकदम रोड तर एकदम प्लेन आहे. एकदम बनलेला रोड आहे आणि त्यानंतर आजूबाजूला जी झाडं आहेत त्याच्यामुळे जरा असा नैसर्गिक एरियामध्ये आलो ना जरा माइंड फ्रेश होतो. ही ट्रॅफिक बघा आईच्या गावात. डेंजर. अरे बघ ना जरा बधीर काय बोर्ड दाखवला. हां नशीब. हां आईच्या गावात डायरेक्ट मध्ये बघाशी 3 पोरी डायरेक्ट मधीतून गेल्या मित्रांनो. तेव्हा रेकॉर्डिंग चालू नव्हती. आता ह्यो मध्ये चालला. आता मला असं वाटतंय आपणच स्लो चालवावा. पाऊस इज दी व्हेरी मच डिस्टर्बिंग एलिमेंट इन दी नेम ऑफ लॉ. वाजल्यात 6:45 आणि पोचायचे घरी. पण पावसाने हैराणी आणली आणि अवतार बघा जरा असा अवतार मस्त वाटते मला. थंड हां पाहिजे आम्ही डिझेल भरायला डिझेल. 7 वाजले आणि 7 वाजता मी पोहोचलेलो परफेक्ट घरी. आणि आता करूया ब्लॉग एंड बिकॉज ब्लॉग एंड करणं इज इम्पॉर्टंट. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. थोडासा मोठा ब्लॉग आहे. थोडासा नाही खूपच मोठा ब्लॉग असणार मला असं वाटतंय. सो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईकचं बटन जरूर दाबावे सर्वांनी आणि कमेंटमध्ये सांगावे की कसं वाटलं ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओज या चॅनलवरती येत राहतात भले ते ब्लॉग असो भले ते ओमी टीव्हीचे असो. सो एंटरटेन तुम्ही होत राहता मध्ये. सो भेटूया नेक्स्ट टाइम. बाय.